नमस्कार मैत्रिणींनो, आपल्या अक्षरा फॅशन या चॅनलवरती तुमचं मनापासून स्वागत आहे. तर मैत्रिणींनो, आज आपण डेली यूजसाठी बघा 200 रुपये शिलाई घेतलेला आणि फ्रिलची लेस लावून गोलगळ्यावरती डिझाईन केलेला असा सुंदर असा ब्लाऊज आपण आज बघणार आहे. तर बघा, अस्तरचा गोलगळा जो आहे तो कटिंग करून घेतलेला आहे. मेन फॅब्रिकचे आहे ते खालती ठेवून घेतलेला आहे आणि पिना लावून घेतलेले आहेत. तर बघा, आता गळ्यावरती 1/2 इंचाची शिलाई मारायची आहे आणि त्याच्यानंतर बॅक पार्टला पाठीमागच्या खालच्या बाजूला सुद्धा आपल्याला 1/2 इंचाची शिलाई मारून घ्यायची आणि बॅक पार्ट जो आहे तो आपण फोल्ड करून घेणार आहे. म्हणजे आतमध्ये आतला कपडा एक्स्ट्रा जो आहे तो कट करायचा आणि गळा जो आहे तो आपण पलटवून घ्यायचा. गळ्याला छोटे छोटे कट मारून घ्यायचे आणि नंतर गळा पलटवून घ्यायचा. तर बॅक पार्ट तयार करण्याची ही माझी पद्धत आहे. तर तुम्ही पाठीमागच्या बाजूला जर पाठीला पट्टी लावत असाल तर तुम्ही गळ्यावरती शिलाई मारून घ्यायची आणि नंतर पाठीला पट्टी मारायची असते. तर मी गळा आणि बॅक पार्ट असाच फोल्ड करते बघा. त्यामुळे आपल्याला पण सोपं जातं आणि ब्लाऊज जो आहे तो आपल्याला लवकर उरकतो. तर बघा, आता साईडच्या बाजू ज्या आहेत त्या आपण शिलाई करून घेतोय आणि जो काही एक्स्ट्रा कपडा होईल तो आपण कट करून घ्यायचा आहे. कस्टमरने आपल्याला सिंपल अशी डिझाईन सांगितली होती, परंतु आपण साडीचा कपडा थोडासा ज्या कलरचा होता त्या कलरची थोडीशी लेस वापरली आणि थोडीशी गोल्डन कलरची लेस वापरली आणि आपण जी पुढे बघणार आहे ती डिझाईन आपली रेडी झाली. तर ही डिझाईन तुम्हाला कशी वाटते ते मला नंतर कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ पूर्ण बघा. तर बघा, तर आता गोल गळ्यावरती आपण गोल्डन कलरची लेस लावून घेतोय आणि त्याच्यानंतर आपण फ्रिलची लेस लावणार आहे. तर कोणत्या शेपमध्ये आपण ती लेस लावणार आहे ते तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघितल्यानंतरच तुम्हाला कळेल. तर बघा, गोल गळ्यावरती लेस लावून झाली. आता बघा, गळ्याला खालच्या बाजूला पान गळ्याचा आकार दिलेला आहे. 1 इंचावरून द्यायचा आहे साईडच्या बाजूने गोल गळ्याच्या आणि त्याच्यानंतर खालच्या बाजूला थोडासा वाढवत जायचा आहे, ब्रॉड करायचा, पसरवायचा. त्यामुळे आपला पानगळ्याचा शेप जो आहे तो एकदम व्यवस्थित दिसणार आहे आपल्याला. तर बघा, जसं आपण मार्किंग केलं होतं खडूनी त्या पद्धतीमध्ये आपण शिलाई करून घेतोय. त्याच्यावरती फ्रिलची लेस, फ्रिलच्या लेसला बघा असा गोल्डन कलर पण आहे थोडासा आणि मोरपंखी कलरचा बाकीची फ्रिल आहे आणि साडीचा कलर जो आहे तो आपला मोरपंखी कलर होता. तर बघा, जिथं जिथं आपल्याला थोडंसं वळण वाटते किंवा आपल्याला लेस फिरवावी लागते तर तिथं थोडीशी प्लेट पाडायची किंवा काय करायचं, लेस थोडीशी सैल सोडायची. त्यामुळे आपल्या गळ्याचा आकार जो आहे तो एकदम परफेक्ट येतो. आपल्याला जो शेप पाहिजे असतो लेसचा तो एकदम परफेक्ट येतो. तर बघा, अशा पद्धतीने आपली डिझाईन जी आहे ती रेडी झालेली आहे. याच्यावरती तुम्ही एखादा छोटासा सुंदर असा पॅचसुद्धा लावू शकता मध्यभागी दोन्ही गळ्याच्या मध्ये. आता नॉड लावून घ्या आणि डिझाईन आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा.